गे माय भूत झेमी फेडीन पांग सारे आनीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे। जिच्या कुशीत जन्म झाला ती माता आणि जिच्या कुशीत अंत होईल ती माती, या दोन्हींमध्ये फरक आहे तो फक्त वेलांटीचा, की ज्या वेलांटीत साऱ्या जीवनाचा अर्थ सामावला आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो तरुणांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवम प्रतिष्ठान घारेवाडीची सन 2025ची मायभू सेवा यात्रा येऊन पोहोचली। ती तुळस या कोकणातल्या अतिशय निसर्गरम्य व सुंदर अशा गावात शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, जल, जंगल आणि जमीन या विविध विषयांवर काम करणाऱ्या रानमाणूस या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रसाददादा गावडे यांच्या सानिध्यात काम करायला मिळणार हा पक्का निश्चय करून आनंदाने आम्ही सर्व शिवमचे साधक दिनांक 13 मार्च रोजी तुळस या गावी पोहोचलो। खरं तर कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातील शेतकरी बांधवांची सेवा करण्याचा शिवमचा हा पहिलाच अनुभव आणि म्हणूनच हिरवाईने नटलेल्या निसर्गसंपन्न अशा या भागामध्ये मायभू सेवा यात्रेचे 3 दिवस कसे गेले कोणालाही कळाले नाही। या 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी हजारो वर्षांपूर्वीची शेततळी होती की जी कित्येक वर्षांपासून गाळ साचून बंद पडली होती व निरुपयोगी झाली होती। अशी 2 शेततळी शिवमच्या सर्व साधकांनी 2 दिवसामध्ये त्यातील गाळ उपसून स्वच्छ केली व पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वापरण्यायोग्य केली। त्याचबरोबर तुळस या गावातील पावसाळ्यातील असणारे नैसर्गिक नाले व प्रवाह साफ करण्याचं कामही आम्ही सर्व साधकांनी केलं। 2 दिवस आमच्या सोबत राहून या सर्व यात्रेमध्ये मार्गदर्शन करणारे देशमुख साहेब यांच्याही चेहऱ्यावर तितकीच प्रसन्नता होती जेवढी प्रत्येक शिवम साधकामध्ये होती। आपला भोवताल सुखी करण्याच्या मार्गातील आम्हा सर्व शिवम साधकांच्या आयुष्यातील हे 2 दिवस म्हणजे आठवणींचा एक अनमोल ठेवाच म्हणावा लागेल। त्याचीच काही क्षणचित्रे। जय हो, मंगल हो।